नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण भेटतोय. प्रत्येकाची जात, धर्म, विचारधारा, समाजकारण, राजकारण यानुसार प्रत्येकाचं आंबेडकरांबद्दलचं आपापलं मूल्यमापन आहे. परंतु एका मुद्द्याबाबत सगळ्यांचं एकमत आहे आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणूसपणासाठीच्या लढ्याचं प्रतीक आहेत. आपण भारताबद्दल जर बोललो तर इथे वंचित, दुर्लक्षित, शोषित घटक बहुसंख्य आहेत आणि स्त्रिया या तीनही घटकांमध्ये येतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असणं हे समस्त स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. वामनदादा कर्डकांच्या शब्दात सांगायचं तर काय सांगू तुला भीम माझा कसा होता, काय सांगू तुला भीम माझा कसा होता, 7 ठिगळांच्या बंडीचा भीम माझा खिसा होता. आत्मभान जागताना या आजच्या कार्यक्रमात माझ्यासोबत आहेत महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यातल्या 3 महत्त्वाच्या कवयित्री. माझ्यासोबत आहेत इथे छाया कोरेगावकर. नमस्कार. छाया कोरेगावकर हे मराठी कवितेतलं, स्त्रीवादी जाणीवेतलं एक महत्त्वाचं नाव आहे. एक अवकाश माझंही, आकांत प्रिय माझा हे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. अस्मितादर्श, कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थांचे पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहांना लाभलेत आणि कादंबरी त्यांची प्रकाशनाच्या वाटेवर आहे. छायाताई, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. दुसऱ्या कवयित्री माझ्यासोबत आहेत सुरेखा पैठणे. मुक्त शब्द या महत्त्वाच्या नियतकालिकात दलित स्त्रीवादावर अलीकडेच त्यांचा एक लेख फार चर्चेत होता. समाज माध्यमांवर त्या लिहितात. मराठीत त्यांचं कविता लेखन आहे, त्यासोबतच हिंदीमध्येही फार छान कविता लेखन सुरेखा पैठणे यांचं आहे. स्त्रीवादावर फार महत्त्वाचे विचार त्या वेगवेगळ्या नियतकालिकांच्या माध्यमातून मांडत असतात. सुरेखा पैठणी, तुमचंही मनापासून स्वागत. यासोबतच आत्मभान जागताना या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत कवयित्री योगिनी राऊळ. बाईपणातून बाहेर पडताना, मुखवटा उतरवल्यावर हे चर्चेतले असे कविता संग्रह योगिनी राऊळ यांच्या नावावर आहेत. महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहांना लाभलेले आहेत. गेली अनेक वर्ष योगिनी राऊळ या स्त्रीमुक्ती संघटनेशी जोडलेल्या आहेत. प्रेरक ललकारी याच्या संपादकीय मंडळात त्या काम करतात आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर समाज माध्यम असोत किंवा अनेक नियतकालिका योगिनी राऊळ आपलं परखड मत नेमकेपणाने विशद करत असतात. योगिनी राऊळ, सुरेखा पैठणे आणि छाया कोरेगावकर, आजचा आपला कार्यक्रम आत्मभान जागताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आज भेटतोय. तुम्हा सगळ्यांचं या कार्यक्रमात मी वृषाली विनायक मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. छाया कोरेगावकर, वयाच्या 40शीत खरं तर तुम्ही डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांकडे वळलात असं तुम्ही नेहमी सांगता. नेमकं काय घडलं होतं असं की ज्यामुळे तुम्ही या परिवर्तनाच्या वाटेवर चालू लागलात? हा एक अद्भुत प्रवास म्हणावा लागेल. तू म्हणालीस तसं की 40शीच्या दरम्यान मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची ओळख झाली. कारण मी ज्या सांस्कृतिक वातावरणात वाढले, ज्या पर्यावरणामध्ये वाढले, तिथे मला डॉक्टर आंबेडकर कोणी सांगितले नाहीत, शक्यता नव्हती.
आणि माझी त्यांच्याशी ओळखही झाली नाही. आणि पाठ्यपुस्तकांमधनं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळणं किंवा समजून घेणं किंवा शिकवणं हे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याची सोय नाही. त्यामुळे मला वयाची 40शी गाठावी लागली आणि तोपर्यंत मी पारंपरिक पद्धतीने सगळं जगणं जगत होते, इतर स्त्रियांच्या जगण्यासारखंच. पण जेव्हा 40शीच्या दरम्यान माझ्या संपर्कामध्ये 3 व्यक्तींना मी माझं या वाटेवर आणण्याचं श्रेय देईन. एक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते कॉम्रेड सुबोध मोरे, माझे जीवनसाथी विजय त्रिभुवन आणि ज्येष्ठ कथालेखिका, कादंबरी लेखिका उर्मिलाताई पवार. तर यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आणि डॉक्टर बाबासाहेबांचं साहित्य वाचल्यानंतर माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. तो एकाएकी झाला असं नाही, त्याला काही वेळ गेला, हळूहळू झाला, पण झाला तो पूर्णपणे. म्हणजे मी एक्स्ट्रीम माझ्यामध्ये चेंज झाला, ड्रास्टिक चेंज झाला माझ्यामध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट मी काय केली असेल तर की जी धर्मसत्ता आहे बाईला गुलाम करते आणि तिच्या अवघ्या अस्तित्वावर त्याचा अंकुश आहे, ते कर्मकांड आहे. जी धर्मसत्तेने सांगितलेली कर्मकांड आहेत त्यातनं मी बाहेर पडले आणि ते मी करायचं सोडून दिलं आणि स्वतःलाच प्रश्न विचारायला लागले की हे करते त्याच्यातनं मला नेमका व्यक्तिगत काय फायदा आहे. आणि तेव्हा मला तो शून्य दिसला तार्किक याने विचार करताना आणि मी तो कर्मकांडाचा विषय सोडून दिला. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यासाठी मी काही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नाही किंवा मी बौद्ध धर्म स्वीकारला नाही त्या अर्थाने, परंतु मी वाचन करत राहिले आणि वाचन केलं. तेव्हा त्याच्या आधी मी बरंच काही वाचलेलं होतं. म्हणजे सावरकर वाचलेले होते, गांधी वाचलेले होते, पण आंबेडकर वाचले नव्हते. तुम्ही शूद्र पूर्वी कोण होते हे वाचल्यानंतर तुला सांगते की साधारणपणे मी ज्या वस्तीमध्ये वाढले तिथे उच्चवर्णीयांची वस्ती होती, त्यामुळे जात लपवण्याचा सातत्याने होईल तसा प्रयत्न करत असे मी. आणि त्यामुळे काय व्हायचं माहिती का, मी सारखी अशी अवघडलेल्या अवस्थेमध्ये असायची. पण जेव्हा शूद्रपूर्वी कोण होते हे सांगितल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं की मागास जातीत जन्माला येणं हा काही गुन्हा नाहीये माझा. आणि मग मी दटून उघडपणे माझी जात व्यक्त करायला लागले. तर हे एक आत्मभान आहे, हे एक स्वतःचं भान आहे. ते मला याच्यातनं डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारामधनं मला मिळालं आणि माझ्यामध्ये पूर्णपणे बदल झाला. आणि म्हणूनच मी त्याला एक म्हणजे हे आत्मभान जागं झाल्यानंतरची एक कविता जी आहे की जी मी माझ्या जोडीदाराला नेहमी समर्पित करते, कारण त्यांचा मला खूप याच्यामध्ये सहाय्य झालेलं आहे. तर ती कविता अशी आहे की किती बरं झालं, किती बरं झालं तू ज्योतिबा झालास या सावित्रीचा, किती बरं झालं तू ज्योतिबा झालास या सावित्रीचा, गिरवून घेतलीस धुळाक्षर, गिरवून घेतलीस धुळाक्षर बोटांना रग लागेपर्यंत. गिरवून घेतलीस धुळाक्षर बोटांना रग लागेपर्यंत, ताठ केलास तिच्या पाठीचा कणा, ताठ केलास तिच्या पाठीचा कणा, तिच्या पारंपरिक कुबडावर प्रेमळ हात फिरवून. ताठ केलास पाठीचा कणा, तिच्या पारंपरिक कुबडावर प्रेमळ हात फिरवून, साक्षरतेचं प्रमाणपत्र देताना मात्र सहज म्हणालास, साक्षरतेचं प्रमाणपत्र देताना मात्र सहज म्हणालास, कुंकवाचं काही खरं नसतं, कुंकवाचं काही खरं नसतं, गोंधळ मात्र तुझं असतं. कुंकवाचं काही खरं नसतं, गोंधळ मात्र तुझं असतं. सरणापर्यंत असे नाही मी, मरण मात्र तुझं, मरण मात्र तुझं. खरं तर हा आत्मभान जागण्यापर्यंतचा प्रवास छाया तुम्ही सांगितलात. मला योगिनी राऊळ तुमच्याकडे याच प्रश्नाच्या अनुषंगाने यायचंय की तुम्हाला परिवर्तनाच्या वाटेवरचा हा मार्ग जो आहे किंवा आंबेडकरी विचारांपर्यंतचा तुमचा प्रवास हा नेमका कधी आणि कसा सुरू झाला? मला असं वाटतं बरंच छाया म्हणाली तसंच आहे की मला शालेय अभ्यासक्रमामध्ये कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये कुठेच तसे बाबासाहेब भेटले नाही. म्हणजे राज्यघटनेचे शिल्पकार हे एकच वाक्य डोक्यात होतं. मी IDBI बँकेमध्ये होते आणि सरकारी बँकेमध्ये असताना सुद्धा काही वेळेस अशी सेक्शन्स मिळतात की तिथे जरा काम कमी असतं. मग तुम्ही बॅक ऑफिसला असता तेव्हा तुम्हाला काहीतरी थोडंसं वाचायला वेळ मिळतो. तिथे आमच्याकडे एक विजय सुरवाडे म्हणून अधिकारी होते.
ते मला एकदा म्हणाले की अगं वाचत असतेस तर चल मी तुला काहीतरी दाखवतो, ते जरा वाच बघूया. म्हणून ते मला लायब्ररीत घेऊन गेले आणि त्यावेळेला ते 97-98 साल असेल, तर शासनाने 1991 पासून बाबासाहेबांच्या भाषणांचे आणि लेखनाचे खंड काढायला सुरुवात केली होती राज्य शासनाने. तर त्यातले 8 खंड आमच्याकडे होते. बरं. तर ते मला त्यांनी दाखवले आणि म्हणाले की हे तू वाच, मग तुला कळेल की मी तुला काय सांगतोय. आणि त्यांनी मी झपाटूनच गेले, म्हणजे पहिले 2-3 खंड मी वाचले आणि मला असं वाटायला लागलं अरे आपण बँकेत असून सुद्धा आपल्याला कोणीच बाबासाहेब सांगितले नाही. फायनान्समध्ये, बँकिंगमध्ये, इन्शुरन्स या प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी इतकं काही लिहून ठेवलं आणि इतकं मूलगामी लिहिलेलं आहे आणि ते आपल्याला माहीत कसं नाही. अगदी. आणि मग त्या जाणीवेतून मी वाचत गेले आणि इन्सिडेंटली असं झालं की डॉक्टर नरेंद्र जाधवांचं आमच्याकडे लेक्चर होतं एकदा ऑफिसमध्ये की बाबासाहेब आंबेडकरांचं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये योगदान. ते ऐकल्यानंतर मात्र मला वाटलं की नाही आपण आता हे वाचलंच पाहिजे. आणि म्हणजे ते काय नव्हते असं मला ते सगळं वाचल्यानंतर वाटायला लागलं. ते समाजशास्त्रज्ञ होते, अगदी. ते अर्थतज्ञ होते, ते कायदेतज्ञ होते आणि इतका मोठा माणूस आपल्या अभ्यासक्रमात मात्र कुठेच नाही तशा पद्धतीने. ह्याचं मला खूप वाईट वाटत राहिलं. आणि नंतर मग मी सोशॉलॉजीमध्ये MA केलं, तरी मला तिथे आंबेडकर भेटले नाहीत. मला आणखी वाईट वाटलं की अरे हे असं काय की जो माणूस खरोखर मूलगामी समाजशास्त्रज्ञ आहे तो सोशॉलॉजीच्या अभ्यासातही कुठे नाही आहे. अगदी. मग मी त्यांची पुस्तकं मिळवून वाचायला सुरुवात केली आणि त्यातून मला म्हणजे ही सगळी आंबेडकरवादाची आणि सगळ्याची ओळख झाली. मला असं वाटतं जसं छाया म्हणाली तसं की असे अनेक जण आहेत की जे खरं म्हटलं तर तशा अर्थाने आंबेडकरवादी नाही आहेत, पण आम्हाला काहीतरी सापडलंय. आंबेडकर वाचल्यानंतर आम्हाला काहीतरी सापडलंय. तर त्याच्यावरची मी एक कविता वाचते. महामानवाच्या सावलीत. ज्या जात धर्माविरुद्ध तू थोपटलेस बेडर दंड आणि स्वच्छ केलेस ज्यांचे अनिष्ट रूढींनी मळलेले महामार्ग, त्या जातीत खरं तर आम्ही घेतले अपघाती जन्म. ज्या जात धर्माविरुद्ध तू थोपटलेस बेडर दंड, स्वच्छ केलेस ज्यांचे अनिष्ट रूढींनी मळलेले महामार्ग, त्या जातीत खरं तर आम्ही घेतले जन्म आणि गमावून बसलो तुझ्यावर जन्मजात प्रेम करण्याचं भाग्य. पण तू तर सरळ सरळ नाकारलंस भाग्य या संकल्पनेला. तू सरळ सरळ नाकारलंस भाग्य या संकल्पनेला. तू घेतलास अखंड शिक्षणाचा वसा, उघडलीस विश्वाची कवाडं दाही दिशा. तू केलास अखिल मानवजातीवर प्रेमाचा वर्षाव, परंपरेविरुद्ध उभारलास तर्काचा एल्गार. मग ज्ञानमार्गावर चालताना आम्ही कधी सोडलं खऱ्या खोट्या बापाचं बोट आणि चालू लागलो तुझ्या उंचावलेल्या बोटाच्या आधाराने आम्हालाही कळलं नाही. ज्ञानमार्गावर चालताना आम्ही कधी सोडलं खऱ्या खोट्या बापाचं बोट आणि चालू लागलो तुझ्या उंचावलेल्या बोटाच्या आधारानं आम्हालाही कळलं नाही. आम्ही केली तुझ्या निधड्या स्वच्छ शब्दांची ढाल. आम्ही केली तुझ्या निधड्या स्वच्छ शब्दांची ढाल. आम्ही चालवली आमच्याच बांधवांविरुद्ध वैचारिक तलवार, करत राहिलो सोयरिकी जात धर्म वर्ण अगदी देशाच्याही पार. आणि आज आम्हीच तुझ्या स्वप्नातल्या देशात अल्पसंख्य झालो आहे. आज आम्हीच तुझ्या स्वप्नातल्या देशात अल्पसंख्य मुलांच्या जन्मदाखल्यावरची जात पुसून टाकलेले, सर्व धर्माच्या गोतावळ्यातून बहिष्कृत ठरलेले, संविधानाच्या वळचणीला तुझ्या सावलीच्या आधाराने उभी असलेले आम्ही सर्व नवे, भयभीत, निधर्मी, आंतरजातीय अल्पसंख्य. नवे, भयभीत, निधर्मी, आंतरजातीय अल्पसंख्य. महत्वाचं. अगदी अगदी अगदी. सुरेखा पैठणे, मला तुमच्याकडे यायचंय. तुमचाही प्रवास या 2 मैत्रिणींसारखाच आंबेडकरी विचारांपर्यंतचा आहे की कुटुंबातून तसा काही वारसा होता, तसं वाचन तुमचं आधीपासून झालेलं आहे? नेमकं काय आहे? खरं म्हणजे इथे तुम्हा सगळ्यांना मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्या जयंतीचं निमित्त आहे ना, आज आपण सगळ्या मैत्रिणी इथे एरवी भेटत असतो, पण ह्या स्टेजवर आपण एकत्र आहोत. सह्याद्रीचे खरं म्हणजे आभार. तू जसं म्हणालीस तसं ह्या दोघींसारखं नॉक माझ्यावर झालं नाही आहे. माझ्यावर जन्मजात म्हणजे मी बौद्ध कुटुंबात जन्माला आली. 1972च्या दरम्यान दलित पॅन्थरचा जो झंझावात निर्माण झाला होता, त्या झंझावातांनी गाव कुसाबाहेर, गाव पातळीवर, शहर पातळीवर, वस्ती पातळीवर तरुणांवर मोहिनी टाकली होती, गारुड केलं होतं. मग जी लोक प्रशासनामध्ये होती ती कशी काय त्याच्यातून वाचतील? मग त्यापैकी माझे वडीलही एक होते.
सुखदेव पैठणे RTO ऑफिसर होते. पण 1972च्या दलित पॅन्थरच्या झंझावाताने प्रेरित होऊन स्थानिक पातळीवर अनेक मोर्चात, अनेक लढ्यात त्यांनी सहभाग घेतलेला होता. तो सहभाग, तो लढा, ती मोर्चाची बांधणी, ते चळवळीचं वातावरण मी लहानपणापासून पाहत आली होती घरामध्ये. कार्यकर्ते यायचे, कार्यकर्त्यांचं बोलणं. त्याच्यानंतर तू बौद्धिक जर म्हणत असशील ना, तर घरामध्ये महाराष्ट्र टाइम्स हा पेपर होता. निखिल वागळेंचं आपलं महानगर होतं. आज दिनांक हे पेपर होते. प्रभू चावलांचं इंडिया टुडे होतं. म्हणजे करायचं काय, तर करायचं हे की मग तो वेळ असेल शाळेच्या सुट्ट्यांमध्ये तर मी हे वाचायचं आणि वडील एक डायरी देणार, तुला जेवढं कळलं ते तू ह्या डायरीत उतरवून काढायचं. म्हणजे हा सगळा रमाबाई आंबेडकर नगर, उल्हासनगर या झोपडपट्टीमध्ये आम्ही वास्तव्यात असताना माझ्या घराचा हा वेगळा प्रवास होता. आणि त्याला कारणीभूत होते माझे वडील. म्हणजे अशी माझी जडणघडण झाली. मग जे सुरुवातीला जर मी वाचलं असेल तर ते उपरा वाचलेलं आहे. उपरा झालं, दलित आत्मकथनाने सुरुवात झालेली आहे. मग त्यामुळे काय झालं, आत्मभान येण्याकरता मला नॉक नाही झालं. मग ते आत्मभान मुळातच होतं. चळवळ पाहत मी मोठी झाली होती. कारण ज्या वस्ती पातळीवर जे चळवळी होत्या, मग 6 डिसेंबर असू दे, 14 एप्रिल असू दे, छोटे मोठे पाण्याचे प्रश्न असू दे, छोटे मोठे लढे असू दे, त्याच्यामध्ये वडिलांचा सक्रिय सहभाग होता. त्याच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि तो सहभाग बघत मी मोठी झाली होती. ते करत असताना तो आत्मभानाची बोज जी आहे, तो धक्का जो आहे, तो आतून सतत सलत होता. मग मी काय करायचं तर मी भाषणं करायची, मी काय करायचं तर मी वाचायचं. मग त्या ज्या काही सामाजिक, तत्कालीन राजकीय, तत्कालीन सामाजिक ज्या जाणीवा आहेत ना, त्या माझ्या तीव्र होत गेल्या. मग तेव्हाचं जे काही राजकारी, ज्या काही गोष्टी त्या मला आठवत गेल्या, बोलत गेली आणि वडिलांसोबत त्या चर्चा होत गेल्या. त्यामुळे तो वारसा जो आहे मला, तो घरातून मिळालेला आहे. मग ते आत्मभान जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, की मी यांच्या जन्मघरात मी जन्माला आलेले आहे, ते आत्मभान मला कुठे आलं. मग ते उपरा वाचताना, उचल्या वाचताना, किशोर शांताबाई काळे वाचताना, भलूत वाचताना, मी जरी गाव पातळीवरची नसले तरी तो लढा मला माझा वाटत गेला. मी जरी शहर पातळीवर असले तरी तो लढा माझा वाटत गेला. मी त्यांच्याशी नाळ जोडून घेत राहिले आणि मग मला माझ्या कवितेत मांडावंसं वाटलं. ते तुला मी ऐकवते. किडामुंगीला साखर घालणारा इथला सहिष्णू सनातन धर्म नाकारत राहिला इथल्याच माणसाला त्याचे माणूसपण. किडामुंगीला साखर घालणारा इथला सहिष्णू सनातन धर्म नाकारत राहिला इथल्याच माणसाला त्याचे माणूसपण. वारीतून, दिंडीतून, शेतातून, बांधातून, वाडीतून, वस्तीतून, शहरातून, झोपडीतून वगळत राहिला त्याच्या माणूस असण्याच्या कथा. शहरातून, झोपडीतून वगळत राहिला त्याच्या माणूस असण्याच्या कथा. बांधत राहिला वेगळा पायवाटा इथल्याच माणसासाठी. सांधत राहिला इतिहासाचा कोपरा न कोपरा. मानवतेला लागलेली ही भेग उघडी पडू नये म्हणून ह्या धर्माच्या भयान अंधाऱ्या गुहेत डांबला गेला तुकोबा. ह्या धर्माच्या भयान अंधाऱ्या गुहेत डांबला गेला तुकोबा. चिनला गेला चोखोबा. चोख्याची महारी बोंबलून सांगू लागली तर तिलाही बाजारात नेऊन बसवलं इथल्या ह्याच महान धर्माने. हा धर्म जिरला मातीत आणि जिरवत गेला गाव कुसा बाहेरच्या वस्त्यांची मस्ती. हा धर्म जिरला मातीत आणि जिरवत गेला गाव कुसा बाहेरच्या वस्त्यांची मस्ती. हा धर्म मुरवत गेला माणसांच्या अभेद्य तटबंदीत. हा धर्म मुरवत गेला माणसांच्या अभेद्य तटबंदीत. हा धर्म सांगू लागला अंधाराच्या भयान गोष्टी. हा धर्म सांगू लागला अंधाराच्या गुज गोष्टी. मग गाव कुसा बाहेर अंधारच वस्तीला आलेला. उजेड पिऊ नका, उजेड मागू नका. उजेड मागेल त्याचे डोळे फोडले जातील. उजेड सांगेल त्याची जीभ छाटली जाईल. मग अशा धर्माच्या भयान अंधाऱ्या वाटेवर उजेड शोधत आम्ही वळचणीला आलो ते महामानवाच्या. आम्ही वळचणीला आलो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महासुराचा. जय भीम. अगदी या प्रज्ञासूर्याचं तेजच इतकं मोठं होतं की बहुजनांच्या, वंचितांच्या घराघरात, मनामनात प्रकाश पोहोचला आणि अवघं विश्व जे आहे वंचितांचं ते उजळून निघालं असं आपल्याला सांगता येतं. आमच्या सगळ्यांचा हा प्रवास तू जाणून घेतलास, तर तुझ्या प्रवासाबद्दल तू काय सांगू शकशील थोडक्यात? बरं, सुरेखाने जसं सांगितलं की कुटुंबातूनच खरं तर आंबेडकरी विचार तिच्यापर्यंत पोहोचला. माझ्याही बाबतीत असंच होतं. आंबेडकरी कुटुंबातच जन्म झालेला असल्यामुळे अगदी आजोबांपासूनच आंबेडकरी विचार, त्या अनुषंगाने असणारी सगळी पुस्तकं, चळवळीतली सगळी मंडळी
यांचं घरी येणं जाणं असायचं, त्यामुळे लहानपणापासूनच हे सगळं वातावरण मी बघत आले होते. पण कलाटणी देणारा एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा असा आहे की माझं शिक्षण मुंबईतल्या सिद्धार्थ महाविद्यालयात झालं. खरं तर वेगवेगळ्या संस्था संघटना ज्या आहेत तिथे अनेक चळवळी होत असतात, परंतु मिलिंद महाविद्यालय असेल औरंगाबादमधलं किंवा मुंबईतलं सिद्धार्थ महाविद्यालय आहे, ही खरं तर चळवळीची केंद्रच होती. आणि त्यामुळे स्वभान आत्मभान जागृत होण्याचं एक महत्त्वाचं काम जे आहे माझ्या बाबतीत ते या महाविद्यालयामध्ये झालं. समाजभान मला सिद्धार्थ महाविद्यालयाने दिलं. अगदी त्या वास्तूमध्ये जणू काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगतोय की काय असं एक कायम वाटत राहायचं, एक निरीक्षण तसं असायचं. पुढे जसजसं शिक्षण घेत होते त्यावेळेला वेगवेगळ्या साहित्यिक सामाजिक चळवळींमध्ये मी सहभागी व्हायचे. अनेक स्तरांवरची मंडळी भेटत गेली आणि त्या सगळ्यांमध्ये आंबेडकरी विचार जो आहे तो विचार मला दिसायला लागला. अगदी योगिनी समजा स्त्रीवादी चळवळीत काम करते आहे, छाया कोरेगावकर लिहित आहेत, तू वस्ती पातळीवर काम करते आहेस. गेल्या काही वर्षांमध्ये मी कायद्याने बघा लोक चळवळीशी जोडलेले आहे, जे संविधानिक मूल्यांवर आधारित काम करणारी अशी एक संघटना आहे. या सगळ्यांच्या सोबत वावरत असताना जो आंबेडकरी विचार आहे, संविधानिक मूल्य आहेत, या मूल्यांचा कायम एक स्पर्श जो आहे तो स्पर्श माझ्या विचारांना होत गेला. आणि खरं तर मानवरूपी परीस ज्याला आपण म्हणतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना स्पर्श केला, त्यांच्या पुस्तकांना स्पर्श केला, त्या विवेकी वाटेवर चालण्याचा प्रयत्न केला आहे, त्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं झालं असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. तर माझाही परिवर्तनाच्या वाटेवरचा प्रवास जो आहे तो याच पद्धतीचा आहे. या अनुषंगाने एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे पुनर्जन्म. कुंकवाच्या वर्तुळात स्वत्व हरवताना कित्येकदा मी पाहिलंय तुला. कुंकवाच्या वर्तुळात स्वत्व हरवताना कित्येकदा मी पाहिलंय तुला. ते ठरवून विस्कटतात तू अभिमानाने मिरवतेस. ते ठरवून विस्कटतात तू अभिमानाने मिरवतेस. गाफील राहतेस उगवतीला आभा खळाळते. तू मात्र मोजत असतेस काळोख वेणा भर उजेडी. तू मात्र मोजत असतेस काळोख वेणा भर उजेडी. म्हणूनच तुझ्या अस्तित्वात रुजलेला संस्कृतीचा काटा मला कायमचा उपटून टाकायचा आहे. म्हणूनच तुझ्या अस्तित्वात रुजलेला संस्कृतीचा काटा मला कायमचा उपटून टाकायचा आहे. तुझं अविनाशी स्त्रीत्व नव्याने जन्म घेताना, तुझं अविनाशी स्त्रीत्व नव्याने जन्म घेताना मला ऐकायची आहे इथल्या सत्यवानाच्या ओठी तुझ्या पुनर्जन्माची कथा. तुझं अविनाशी स्त्रीत्व नव्याने जन्म घेताना मला ऐकायची आहे इथल्या सत्यवानाच्या ओठी तुझ्या पुनर्जन्माची कथा. आता मलाच सावित्रीच्या देहात प्राण आणायला हवा. आता मलाच सावित्रीच्या देहात प्राण आणायला हवा. सुंदर. आत्मभान जागताना या शीर्षकाच्या अंतर्गत आपण खरं तर आंबेडकरी विचारांपर्यंतचा आपला प्रवास कसा सुरू आहे यावर बोलतोय. सुरेश भट म्हणतात तसं साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही. मला असं वाटतं की इथे बसलेल्या या मैत्रिणी ज्या आहेत या खरंच साध्या कुटुंबातून आलेल्या साध्या माणसांमधल्या आहेत, परंतु लेखणीच्या माध्यमातून अगदी प्रत्यक्ष मैदानावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून का होईना त्या स्वतःचं आत्मभान जागृत करत आहेत आणि स्वतःसोबत समाजाला सुद्धा त्या घडवण्यामध्ये आपला वाटा जो आहे तो तिथे उचलत आहेत. योगिनी, मला पुढच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमच्याकडे यायचं आहे की भारताच्या संविधानाची निर्मिती होत असताना शेवटच्या काळात सगळा भार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होता. एका विहित मुदतीत आपल्याला ते काम पूर्ण करायचं होतं. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. दिवसरात्र परिश्रम घेऊन बाबासाहेबांनी ते काम पूर्ण केलं. आपल्या संविधानातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देशात कुठल्याही प्रकारचा भेदाभेद आपल्याकडे नाही. संविधानाने सांगितल्याप्रमाणे स्त्री पुरुष समान असतील. पण असं असताना सुद्धा योगिनी, मला तुम्हाला मुख्यत्वे असं विचारायचं आहे की पुन्हा संविधानाचा जर विचार केला तर त्यामध्ये स्त्रियांना विशेष घटक म्हणून त्यांचा स्वतंत्र विचार करावा असं त्यावेळेला बाबासाहेबांना का बरं वाटलं असावं? तर असं आहे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय समाज हा जातीच्या उतरंडीनी बनलेला आहे असं आपण म्हणतो. आणि त्या उतरंडीच्या प्रत्येक घागरीमध्ये खालचा तळ मात्र स्त्रियांचा आहे. अगदी.
तर ती उतरंड तर मोडायची आहेच आपल्याला, आणि ते संविधान हे त्याच्यासाठी आपल्या हातात असलेलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. पण त्या उतरंडीमध्ये आतमधले जे घटक आहेत ते सुद्धा आपल्याला त्यांची सरमिसळ म्हणा किंवा घुसळण करायची आहे असं डोक्यात आहे. तर तेच संविधानामध्ये कुठेतरी आलेलं आहे की स्त्रियांना विशेष दर्जाची गरज नाही आहे, समान दर्जाची. समान दर्जाची. वा. आणि ते अगदी शब्दात जरी आलं नसलं तरी मला असं वाटतं की बाबासाहेबांनी स्त्रियांबद्दल जे काही काम केलेलं आहे ते असं आहे की अगदी प्रांतिक सरकाराच्या काळात सुद्धा जेव्हा बाबासाहेब जेव्हा मजूर पक्षाचे, स्वतंत्र मजूर पक्षाचे खासदार काही निवडून आले होते आणि ते बहुसंख्येने होते, 10च्या पेक्षा जास्त, तर त्यावेळेस पहिल्यांदा फॅमिली प्लॅनिंग बिल 1938 साली स्वतंत्र मजूर पक्षाने मांडलं होतं. आणि ते मांडताना बाबासाहेब आधी असं म्हणाले होते की फॅमिली प्लॅनिंग कशासाठी, तर स्त्रियांचा जन्म हा काही अधिकाधिक मुलं होण्यासाठी नाही आहे. म्हणजे जितकी मुलं जास्त तितकी स्त्री महान, हे आधी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे आपण. उलट जितकी संतती कमी तितक्या बाईच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव जास्त आहे. त्यामुळे हा त्यांचा खूप मूलभूत विचार होता तेव्हापासूनच, म्हणजे कायमपणाने, की बाईकडे माणूस म्हणून बघा. आणि उतरंडीमधली वर खालीपणा जो आहे तो आपल्याला काढायचाच आहे, पण बाईकडे माणूस म्हणून बघा. आणि मग त्या अनुषंगाने त्यांनी बरीच कामं केली होती संविधानाच्या आधीसुद्धा. जसं तू म्हणाली की मिलिंद महाविद्यालय त्यांनी सुरू केलं आणि त्यांचा ह्याच्यावर फार भर होता की को एज्युकेशन असायला पाहिजे. मुलींच्या वेगळ्या शाळा त्यांना मान्य नव्हत्या, पण त्यांनी मुलींसाठी वेगळी बस मात्र औरंगाबादला सुरू केली होती, मिलिंद महाविद्यालय. म्हणजे मुलींना शिक्षणातल्या अडचणी आहेत त्या अडचणी काढा. इव्हन त्यांनी असं म्हटलं होतं, जेव्हा 14 तळ्याच्या वेळेस भाषण केलं त्यांनी, तिथे त्यांनी असं बायकांना म्हटलं होतं की मुलगा मुलगी हा भेद आधी तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि दोघांचंही लग्न करण्याच्या आधी त्यांचा विचार घ्या. हा खूप मोठा मुद्दा. अजूनपर्यंत आपल्याकडे मुलांना विचारण्याची पद्धत नाही आहे. अशा वेळेस 1927 साली बाबासाहेब सांगतायत की मुलांचं लग्न करण्याच्या आधी त्यांचा विचार घ्या. आणि मुलगी सक्षम होत नाही जोपर्यंत लग्न करण्यासाठी शरीराने, तोपर्यंत तिचं लग्न करू नका. बरोबर. तर हे सगळे विचार त्यांच्या डोक्यात असल्यामुळे ना त्यांना तो विशेष घटक वाटत होता. पण अशा पद्धतीने विशेष नाही की तुम्ही त्याला दर्जा विशेष दिलात की ते एक वेगळं होतं. तर समानतेकडे त्यांना आणलं पाहिजे अशा दृष्टीने तो विशेष त्यांच्या डोक्यात. योगिनी, तुम्ही बँकेमध्ये काही काळ नोकरी करत होतात, तर तिथला नेमका तुमचा अनुभव कसा होता? तिथे खरं तर बँकेत महिलांचं प्रमाण जास्त आहे, नोकरदार जर म्हटलं तर तेच प्रमाण तुम्हाला खातेदारांच्या बाबतीत बघायला मिळायचं का? म्हणजे ही समानता होती का तिथे? तिथे थोडीशी मला वाटतं गडबड आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये जवळजवळ 60% वर स्त्रिया आहेत बँकिंगमध्ये. हां. पण त्या का आहे त्याच्याकडे आपण पाहिलं ना तर तो एक खूप सेफ आणि सेक्युअर जॉब समजला जातो. बरं. हां. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आरक्षणाच्या पातळीवर पण बघितलं तर ज्या ज्या सरकारी उपक्रम आहेत त्या ठिकाणी ना त्यांचे बॅकलॉग्स भरून काढणं आणि आरक्षणानुसार नेमणुका होणं हे पाळलं जातं व्यवस्थित. त्यामुळे होतं कसं की हा जॉब सेफ आहे हे बायकांच्या डोक्यात कुठेतरी असतं. पुन्हा तो टेबलवर बसून करायचा जॉब असतो. हां. म्हणजे कमीत कमी श्रमामध्ये आपल्याला चांगला पगार मिळेल हेही कुठेतरी बायकांच्या डोक्यात असतं. पण टेबलाच्या समोरच्या बाजूनी जर बघितलं तर खातेदारांमध्ये बायका फार कमी दिसतात, किंवा दिसतात तिथे असं असतं की तो पुरुषच येतो. अच्छा. तो बायकोचा फोटो घेऊन येतो आणि तो दोघांची सही करतो. आणि हे इतकं अंगवळणी पडलेलं आहे सगळ्यांच्या, ग्रामीण भागात तर फारच जास्त, की लोकांना त्यात काही वावगं वाटत नाही. पण तिथे ना लोकांना वावगं वाटण्यापेक्षा मला असं वाटतं की बायकांना वावगं वाटलं पाहिजे की आपला फोटो आपला नवरा कशासाठी घेऊन जातोय, तो कुठे सही करतोय आपल्या नावाने, हे आता बायकांनी बघायला पाहिजे. अगदी. म्हणजे बँका तुमच्या दारापर्यंत आल्या, पण तुम्ही जेव्हा काय विचार करताय बँकेत जाताना किंवा कशासाठी, म्हणजे बायकांनी खूप आपलं आत्मभान जागृत झालं. तसं मला वाटतं आता प्रत्येक बाईने तो एक विचार केला पाहिजे जात धर्माच्या पलीकडे जाऊन, की कशासाठी बाबा आपला नवरा आपल्या सह्या करतोय, आपण शिकलोय, अगदी आपल्या शिक्षणाचा उपयोग काय आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की सावित्रीबाई फुल्यांनी शेणगोळे खाल्ले, ते शेणगोळे काही हळदी कुंकू तुम्ही करावं म्हणून नाही खाल्लेत. अगदी अगदी.
तर हा जो त्यातला भाग आहे ना तो बँकिंगमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी मला असं दिसतो की बायका आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत फार कॅज्युअल असतात. म्हणजे दागिने घेतले तर आपल्या दागिन्याची रिसीट आपल्या नावावर आहे की नाही हे बाई बघत नाही. अगदी. आणि आर्थिक सक्षमीकरण जर बायकांना हवं असेल तर बायकांनी सगळ्यात पहिलं ते बघितलं पाहिजे की माझ्या नावावर काही प्रॉपर्टी दागिने ह्याच्या रिसीट माझ्या आहेत की नाही. अगदी. ह्याला आपण आर्थिक साक्षरता सुद्धा म्हणू शकतो की ही बायकांमध्ये अजून नाही आहे. आणि त्याच्यासाठी आता स्त्रीमुक्ती संघटनेसारख्या सगळ्याच संघटना काम करतात. पण ते थोडं बायकांनी लक्षात ठेवावं की आपण नोकरी करतो म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाही. अगदी. अगदी. आपला पगार कशासाठी खर्च करायचा ह्याचे निर्णय आपल्या हातात असणं म्हणजे आर्थिक स्वावलंबन आहे. अगदी. आणि खरं तर याचं मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये हां. आहे असं आपल्याला आणि दिसतं. म्हणजे कसं होतं की तुमच्या विचारांचा आणि तुमच्या आयुष्याचा आणि तुमच्या कवितांचा प्रवास हा मला वाटतं एकाच दिशेने होत असतो. अगदी. म्हणजे तुम्ही विचाराने वेगळे आणि कविता वेगळ्या असं नाही होऊ शकत. तुम्ही आंबेडकर वाचत असताना तुम्हाला पाना फुलांच्या कविता नाही सुचत. अगदी. 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 तर हा जो प्रवास असतो आपला तो एका दिशेने होत असतो. अगदी. तर आंबेडकरी विचारातून वाढलेल्या बायका किंवा आई कशी असते त्याच्यावरची मी एक कविता सादर करते. वा. आई, तू कधीच शिकवल्या नाहीस आम्हाला स्वयंपाकातल्या युक्त्या. हम्म. तू कधीच शिकवल्या नाहीस आम्हाला स्वयंपाकातल्या युक्त्या. नवऱ्याला मुठीत ठेवायची रहस्य कधीच केल्या नाहीस आमच्यासोबत. नव्या दागिन्यांच्या साड्यांच्या पापड लोणच्याच्या चर्चा. तू कधीच केल्या नाहीस आमच्यासोबत नव्या दागिन्यांच्या साड्यांच्या पापड लोणच्याच्या चर्चा. तू नाही केलीस भारंभार खरेदी बांगड्यांची टिकल्यांची किंवा नाही मारल्यास वडाला आंधळ्या फेऱ्या. नाही पुजल्यास गौरीहर तुझ्या अखंड सौभाग्यासाठी. आम्ही कायमच पाहत आलो तुला लोकलच्या गर्दीतला एक कोपरा पकडून पुस्तक वाचताना. हम्म. आम्ही कायमच पाहत आलो तुला लोकलच्या गर्दीतला एक कोपरा पकडून पुस्तक वाचताना. क्वचित कधी लोकरीची बाळ लेणी 2 सुयांवर विणताना. अडचणीच्या वेळी मनगटातल्या बांगड्या सहज उतरवून आमची शिक्षणं पूर्ण करताना. वा. सोन्यातले काळी मणी सुतात ओवावे लागले तरी चालतील पण ज्ञानाची साथ सोडू नका. हम्म. हम्म. सोन्यातले काळे मणी सुतात ओवावे लागले तरी चालतील पण ज्ञानाची साथ सोडू नका. ही तुझी अजब शिकवण ऐकतच आम्ही बोहल्यावर चढलो. हम्म. आज 80च्या उंबरठ्यावरची तू अजूनही दर वाढदिवसाला जेव्हा घेऊन जातेस आम्हाला चैत्यभूमीवर आणि देतेस महासागराच्या आणि महामानवाच्या साक्षीने अस्सल भारतीयत्वाचा वसा. आम्हाला नाही ठरवतायत पहिला नमस्कार कोणाला. वा. 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 आम्हाला नाही ठरवतायत पहिला नमस्कार कोणाला. स्मारकातल्या पुतळ्याला की आमच्या समोर उभ्या असलेल्या बाबांच्या जिवंत स्मारकाला. वा वा. वा वा. फारच सुंदर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाला अपेक्षित भारत जर घडवायचं असेल तर मला वाटतं योगिनीच्या कवितेतली स्त्री ही प्रत्येक घराघरात असणं फार आवश्यक आहे. छाया कोरेगावकर, हाच धागा मी तुमच्यापर्यंत. माझी कविता आहे त्या मैत्रिणी त्याच्या. अगदी. अगदी. हां. त्याचसाठी ही, मी खरं तर. ही आईपर्यंत आलेली आहे हां. पण मी मैत्रिणीकडे मैत्रीण. जाते आणि हो, हो. मैत्रिणीला काहीतरी सांगू पाहते अगदी. की माझ्या कवितेतनं की मला काय हवंय मैत्रिणीकडनं. हां. की मैत्रिणी तू ऐकते आहेस ना. हम्म. मैत्रिणी तू ऐकते आहेस ना त्या बेलगाम घोड्यांच्या टापांचे आवाज. वा. मैत्रिणी तू ऐकते आहेस ना त्या बेलगाम घोड्यांच्या टापांचे आवाज. तुझ्या चिमुकलीच्या बाळमुठीतली कोवळी पहाट. हम्म. तुझ्या चिमुकलीच्या बाळमुठीतली कोवळी पहाट. त्यांच्या टापांखाली चिरडण्यापूर्वीच तू चुलीच्या धुरातून बाहेर ये. वा. 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 बघ उंबरठ्या बाहेर. हम्म. बघ उंबरठ्या बाहेर चा ग्लोबल लखलखाट. कोसळतील झगमगाटाचे झोत तुझ्या अंगावर. कोसळतील झगमगाटाचे झोत तुझ्या अंगावर. मात्र चिकाटीने तेवत ठेव तुझ्या अस्मितेची चिमुकली वा. चांदणी. वा. क्या वा. बात आहे. वा. चिकाटीने तेवत ठेव तुझ्या अस्मितेची चिमुकली चांदणी. त्यांना पुरता अंदाज आलाय तुझ्या पंखांचा. वा. त्यांना पुरता अंदाज आलाय तुझ्या पंखांचा. म्हणूनच सांस्कृतिक पैंजणात तुझे पाय अडकवू नकोस. वा. क्या बात आहे. आरक्षणाच्या गाजरालाही भुलू नकोस. वा, वा. 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 आरक्षणाच्या गाजरालाही भुलू नकोस. गाजराची पुंगी वाजवण्यात निपुण आहेत इथले मदारी. वा. गाजराची पुंगी वाजवण्यात निपुण आहेत मदारी. मैत्रिणी हम्म. मैत्रिणी मनू पुन्हा उगवलाय भगवी कफनी घालून. त्याचा चेहरा नीट तपासून घे. क्या वा. बात आहे. वा. 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 त्याचा चेहरा नीट तपासून घे. मैत्रिणी तू एकच कर. हम्म. तू एकच कर.
समजून घे युगारंभाची ग्लोबल लिपी, समजून घे युगारंभाची ग्लोबल लिपी, वाट पाहू नकोस कोणत्याच ज्योतिबाची, क्या वा. बात वाट आहे. पाहू नकोस क्या बात कोणत्याच आहे. ज्योतिबाची, आहा. तुझी तूच हो सावित्री, आणि लिहून काढ एक नवी बाराखडी, क्या आणि बात लिहून आहे. काढ एक नवी क्या बाराखडी. बात आहे. केवढी क्या- प्रचंड अगदी ऊर्जा आहे, अगदी केवढा ऊर्जा. प्रचंड वेगळा विचार आहे. खरं खरं. क्या बात आहे. फारच सुंदर. आत्मभान जागताना या विषयावर खरं तर चर्चा करतोय, परंतु मला वाटतं ह्या चर्चेचा जो आलेख आहे तो असा उत्तरोत्तर चढत जातोय आणि खूप छान वाटतंय सगळ्या तुम्हा मैत्रिणींशी गप्पा मारताना. छायाताई, तुमची कविता फारच अप्रतिम. याच धाग्याला पकडून आपण पुढे जाऊया. तुम्ही कविता लेखन तर करताच आहात, परंतु यासोबत गद्य लेखन सुद्धा तुमचं सुरू आहे. काही कथा तुम्ही लिहिता आहात, कादंबरी तुमची प्रकाशनाच्या वाटेवर आहे. कथेतली पात्र, कथेतले प्रसंग याबद्दल बोलताना तुम्ही नेहमी सांगत असता की ती कुठेही कल्पनेतली नाही आहेत, कुठेही जसं योगिनी म्हणाल्या तसं पाना फुलांमधून आलेली अजिबात नाही आहे. त्याला वास्तवाची धग आहे आणि वास्तव प्रतिबिंबित करणारे सगळे घटना प्रसंग, ती पात्र जी आहेत, तो निखारा जणू काही आपल्या हातावर घेऊन त्या कथेमध्ये अवतीर्ण झालेत. असा एकूणच तुमच्या कथांचा आणि बाज आहे. गद्य लेखनाचा तोंडवळा आहे. हे नेमकं कुठून आलं? हे ह्या कथेतल्या ना, तसं म्हटलंस तर सर्व कथा आहेत ना, त्या बहुतेक स्त्री केंद्रीय आहेत आणि बायकांभोवती फिरणाऱ्या असल्या तरी सुद्धा त्याचा भोवताल जो आहे तो सामाजिक आहे, तो सांस्कृतिक पण आहे, काही काही ठिकाणी तो राजकीय सुद्धा आहे. पण ह्या बायका मला सतत भेटलेल्या आहेत, त्या खऱ्या आहेत. एकही माझ्या आजपर्यंत 10 ते 12 कथा मी लिहून बाजूला ठेवलेल्या आहेत, पण त्यातल्या एकही कथा काल्पनिक नाही आहे. प्रत्येक पात्र हे मला भेटलेलं आहे. मग ते शहरात भेटलंय, ते ग्रामीण भागामध्ये भेटलंय, ते निमशहरी भागामध्ये भेटलंय, ते गावखाड्यावर भेटलंय, मी जिथे जिथे काम करत होते बचत गटामध्ये भेटलेत. तर अशा भेटलेल्या पात्रांच्या भोवती या गुंफलेल्या कथा आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या हे जिवंत झरे आहेत. तसं बघितलं तर की तुम्हाला प्रवाह दाखवणारे हे जिवंत झरे आहेत, असं माझं म्हणणं आहे. मला महिलांमध्ये काम करण्याची, म्हणजे अगदी वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून शारदा नाटकाचा प्रयोग बसवण्यापासून लोक जमवणं आणि माणसं जमवणं हा माझा छंद राहिलेला आहे. म्हणजे व्यसन म्हटलंच तरी चालेल. आजही मला ते आहे की मला माणसं जमवायला आवडतं आणि माणसं एकमेकांना जोडून द्यायला पण आवडतं, की हे याच्याकडनं तुला हे मिळेल, त्याच्याशी तू जोडून घे, ती ते करते. अशी साखळी बांधण्यामध्ये मला एक म्हणजे नाद आहे, तो मला एक छंद आहे. तर या सगळ्या माध्यमातून मी बचत गटांमध्ये काम केलं, काही वर्ष सेवा दलामध्ये काम केलं आणि ग्रामीण भागामध्ये मी ग्रामीण म्हणता येणार निमशहरी भागामध्ये मी सेवा दलातर्फे लोकपंचायत नावाच्या संस्थेतनं मी काम केलं, संगमनेर सारख्या शहरामध्ये. तिथे बचत गटातल्या बायकांशी माझा संबंध आला आणि तिथे दुसरी गोष्ट अशी होती की तिथे ती संस्था आहे त्या परित्यक्ता महिलांवर जास्त त्या काम करतात. तर परित्यक्ता महिलांचं जगणं, त्यांच्या अंगावरचे आणि आयुष्यावरचे ओरखाडे मला जवळनं बघता आले आणि त्याच्यातनं मला ऊर्जा वगैरे मी म्हणणार नाही, पण मी अस्वस्थ झाले. आणि जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा काय होतो, आपल्यासारखी माणसं लिहिण्याचाच एक सगळ्यात मोठा आपल्या ज्याला काय उबळ म्हणू आपण किंवा उत्सर्जन म्हणू, असं म्हणू की ते बाहेर पडणं आवश्यक असतं. तर ती खळबळ सगळी आहे ती त्या कथांमधनं वगैरे आली. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडक्यातच सांगते मी की लॉकडाऊनच्या काळामध्ये मी या घरकामगार महिलांच्या कामाच्या संदर्भाने त्यांच्या संपर्कामध्ये आले आणि माझ्या असं लक्षामध्ये आलं की या 1.5-2 वर्षामध्ये त्या बायका इतक्या हाराकिरीला आलेल्या आहेत आणि इतक्या संघर्षामध्ये आहेत, त्यांची चूल विझायची वेळ आली आहे पण त्यांनी चूल विझू नाही दिली. या काळामध्ये काय झालंय की पुरुष परागंदा झाले, कोणी आत्महत्या केल्या, कोणाच्या नोकऱ्या गेल्या, कोणी दारूच्या आहारी गेलं, कोण गांजा ओढायला लागलं, कोण बायकांच्या नादी लागलं, काही झालं. पण बायकांनी घर सोडलं नाही आणि चूल सोडली नाही, घराचा वासा सोडला नाही. तर ह्या न विझलेल्या चुली या शीर्षकाखाली ना माझी मैत्रीण आहे संजीवनी नागरे, ती पण घरकामगार महिलांमध्ये काम करते. तर ती म्हणाली तुला एवढं सगळं हे दिसतंय तर तू लिहून का नाही काढत, ते लिहून काढूया. म्हणून मी न विझलेल्या चुली या शीर्षकाअंतर्गत हा मी प्रकल्प सुरू केला. आणि तुला सांगते की त्याच्यामध्ये एकेका बाईचं जगणं म्हणजे एकेका कादंबरीचा विषय आहे. इतकं संघर्षमय आहे तिचं जगणं, पण ती एखाद्या लढाऊ योद्ध्यासारखी लढते, या सगळ्या व्यवस्थेशी लढते, आर्थिक प्रसंगांशी लढते, या महामारीशी लढते आणि आपल्या
इनडायरेक्टली राजकारण्यांनी तिची जी हालत केलेली आहे त्याच्याशी पण ती लढतेच आहे. तर यांचे लढे हे मी याच्यामध्ये उभं केले. त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगते की आपण हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल बरंच काही साहित्य प्रसवलेलं आहे, त्याच्यात बरंच काय काय झालंय, पण एक सामान्य बाई आपल्या घरामध्ये हे ऐक्य कसं आणते हे मी स्वतः जवळून डोळ्यांनी बघितलंय. की मराठवाड्यातली एक बाई आहे, आपला नवरा आपल्याच बहिणीच्या बिछाण्यामध्ये झोपतो म्हणून ती घर सोडून निघून येते, मुंबईची काहीही माहिती नाही, कल्याणच्या प्लॅटफॉर्मवर उतरते, तिथून कशी तरी होलपडत एका कामगार वस्तीमध्ये जाते आणि तिथे राहते आणि तिथे तिला मुस्लिम एका तरुणाशी ओळख होते आणि तो तरुण तिला आधार देतो. तो तरुण तिच्यापेक्षा लहान आहे आणि त्या दोघांचे एक 10-1 वर्ष चांगले संबंध राहतात आणि तो तिला म्हणतो की आता तरी माझ्याशी तू लग्न कर. तेव्हा ती म्हणते की मला 2 मुलं आहेत, माझं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालंय, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कारण काय तुला तुझं पुढचं आयुष्य आहे. अगदी हां, तर या टप्प्यावर ती बाई त्याला सांगते की मी तुला मुलंही देऊ शकणार नाही, मी तुझ्या जातीपातीची नाही, तुझ्या आईवडिलांना माझ्या या लग्नाचं सुख नाही, तर मी तुला एक विनंती करते की मला आज 10 वर्षाची एक मागणी आहे माझी की मी तुझ्याकडनं रिफंड मागते. तर ते म्हणजे असा रिफंड पाहिजे की तू लग्न कर, मी तुझं लग्न करून देते. आणि ती बाई ते हसमुद्दीन मुलाचं ती लग्न करून देते. तर असे हे जिवंत सगळे झरे आहेत ना, ते मला सापडले आणि ते माझ्या सगळ्या लेखनामध्ये आले. माझी एकही कथा किंवा माझं जे लेखन आहे ते वास्तवाच्या पलीकडे नाहीये. वा, हे कसं वाटतं माहितीये का, हं. की ह्या कथेतील पात्र कुठे आढळलास तो निव्वळ योगायोग निव्वळ योगायोग समजावा. समजावा. आणि छाया कोरेगावकर ताई म्हणतीये की ह्या कथेतलं एकूण एक पात्र भवताल हे सत्य आहे. अगदी, हे अगदी. केवढं आहे, म्हणजे हे कोणी दिले धाडस, हे बाबासाहेबांचं धाडस आहे मला असं वाटतं. अगदी, वैशाली, अगदी, अगदी. खरंच म्हणजे हे वाक्यच मला विरोधाभासाचं वाटतं की 2 आंतरविरोध आहेत. अगदी. थँक्यू सो मच. सुरेखा, तू स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना सुवर्ण जयंती रोजगार योजनेत काम करत होतीस. तिथल्या बचत गटांशी तुझा सततचा संपर्क असायचा. बचत गटांच्या अनुषंगाने स्त्रियांचं आर्थिक सक्षमीकरण हा जर मुद्दा आपण विचारात घेतला तर तू हा मुद्दा स्त्रियांचं आर्थिक सक्षमीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी कसं जोडू बघतेस? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलास वृषाली. बचत गट ही कन्सेप्टच मला फार मुळात आवडलेली आहे. कारण 2005, 6, 7, 8 उल्हासनगरच्या जवळजवळ 5 ते 6 मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये काम करत असताना, मुकुंदनगर असेल, अन्य सम्राट अशोकनगर वगैरे असेल, तिथे अगदी पायी रस्ते तोडून, निबिड वाटा तोडून आम्ही गेलेलो आहोत आणि 11 बायकांचे, 25 बायकांचे, 10 बायकांचे असे बचत गट आम्ही बांधलेले आहेत. आणि ते बचत गट बांधल्यानंतर बघ, झोपडपट्टीमध्ये आहे ना, त्या झोपडपट्टीमध्ये कोणत्याही एक जाती धर्माची वसाहत कधीच नसते. त्या झोपडपट्टीमध्ये गावकुसाबाहेरचा जो भवताल आहे, गावकुसाबाहेरचे जे लोक आहेत ते सगळ्या झोपडपट्टीत तुला आढळणार आहे. तिथे हिंदू मुसलमान जसे आहेत ते हिंदूंमधल्या कैक जाती तिथे आहेत. मग ते चांबार आहे, ढोर चांबार आहे, मांग आहे, सुतार आहे, माळी आहे, कोळी सगळे आहेत. मग ह्या सगळ्या लोकांचं ऐक्य कसं करणार आहात? बायका जेव्हा बाहेर येतात, बचत गटाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही यांना जोडलं गेलं, आर्थिक व्यवहार करत असताना त्या त्यांच्या जात धर्म बाजूला ठेवतात. जेव्हा बायका मोर्चात येतात, जेव्हा बायका एखाद्या सभेत येतात, तेव्हा ती तिच्या जातीचे प्रश्न घेऊन येत असते, तेव्हा ती तिची अस्मितेचे प्रश्न घेऊन येत असते. पण जेव्हा बचत गटात ती बाई येते, त्या बचत गटात 100 रुपये महिना असेल, 200 रुपये महिना असेल, जेव्हा ती बचत टाकते तिच्यामध्ये, तर त्या 10-11 जणींना फक्त आर्थिक व्यवहारातून मला स्वावलंबी व्हायचं आहे हा एवढा एकच विचार तिच्या डोक्यात शिवलेला असतो. आणि ती आर्थिक स्वावलंबनाचा धडा गिरवण्यासाठी ती बचत गटात ती येते आणि बचत गटात ती एकत्र येऊन ते सगळा आर्थिक व्यवहाराचा धागा ती पकडते आणि ती सक्षमीकरणाकडे वाटचाल करते. की कित्येक बायका तर अशा होत्या, वृषाली तुला सांगते, की त्यांना बँकेचे खाते माहीत नव्हते. 2005-6ची गोष्टी तुला सांगते. झोपडपट्टीमधले 18 दारिद्र्य असलेल्या घरांमध्ये त्यांना बँकेचं दार माहीत नव्हतं. जे काही खाते असतील ते नवऱ्याच्या नावावर असायचे आणि मग बायकांचे खाते उघडण्यापासून त्यांना एकमेकींशी व्यवहार कसा करायचा इथपासून ते कसं हळदी कुंकवाला फक्त बोलवण्यात जाणं किंवा एखाद्याच्या घरी काहीतरी बस्ता करायचा, काहीतरी एक सांस्कृतिक कार्यक्रम करायचा, इथपर्यंतच जाणं, तो पायंडा मोडून बचत गटाच्या निमित्ताने आपण एकमेकींशी बोललं पाहिजे, आपण एकमेकींना जवळ आलं पाहिजे. आणि हा जो आर्थिक स्वावलंबनाचा भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या हातात, माझ्या खात्यात पैसा येईल हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि मग त्या बायका दर महिन्याला एकत्र येत गेल्या, त्यांच्या त्या ग्राउंडला मिटिंग होत गेल्या, त्या मिटिंगाचं नियोजन होत गेलं, त्या मिटिंगाच्या नोट्स निघत गेल्या, वह्या कशा मेंटेन. ज्या बायकांनी लेखणी कधी हातात पकडलेली नव्हती त्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून लेखणी हातात पकडली
पकडली पुन्हा, वह्या पुस्तकं पुन्हा त्यांच्या घरी आली आणि ती वह्या पुस्तक घेऊन त्या नोंदी करायला लागल्या. आज आमच्या बचत गटाची अमुक अमुक मीटिंग झाली, आज आम्हाला अशा अशा मॅडम आल्या. मग आता ह्या महिला एकत्र आल्या, मग त्यांना आपल्याला काहीतरी कृती कार्यक्रम पण दिलाच पाहिजे ना. फक्त पैसा पैसा म्हणून एकत्र येणार नाहीत त्या. मग कृती कार्यक्रम काय द्यायचा? मग कृती कार्यक्रम देत असताना ह्या सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या महिलासोबत असताना माझा पिंड मुळात सामाजिक होता, माझा मुळात ह्या सगळ्या गोष्टीचा होता. मग यांना कृती कार्यक्रम काय द्यायचा? तर सावित्रीबाई फुले जयंती आली की सावित्रीबाई फुले जयंती फक्त सुरेखाची नाही आहे, सावित्रीबाई फक्त योगिनीची नाही किंवा छायाची नाही किंवा तुझी नाही. मग सावित्रीबाई फुले कुणाची आहे? तर तुझी पण आहे, ती माझी पण आहे. ती जर बाहेर पडली नसती तर ना मी तुमच्यासमोर बोलू शकले असते, ना तुम्ही हे आज पुस्तक घेऊन माझ्यासमोर बसले असतात. मग त्यांना सावित्रीबाई फुलेंचा स्वीकार करायला लावला आणि त्या वस्ती पातळीवर आम्ही ती जयंती साजरी केली. बचत गटाच्या माध्यमातून, बचत गटांना एकीकरण तर ठेवायचं आहे, बचत गटांना कार्यक्रम तर द्यायचे आहेत. मग कार्यक्रम कसे देणार? मग महानायक सगळ्यांचेच असतात, ते पण जाती जातीत वाटलेले असतात. मग उरले कोण? सावित्रीबाई फुले. तिला वाटता नाही आलं ना, तिला वाटताच नाही आलं. मग आम्ही काय केलं, सावित्रीबाई फुले जयंतीची आयोजनं करत गेलो. मग फोटो कुठे शोधायचा? मग फोटो शोधा, मग फोटोंची शोधा आम्ही केली. तर फोटो आम्हाला कुठे आढळले नाही. माळी समाजाचे घर, तिथे आम्हाला फोटो आढळले नाही. मग तिथे मला त्या बचत गटाला प्रश्न विचारावासा वाटला, तिथे तुझ्या कुलाची कुलस्त्री आहे, माळी समाजाची, ते तुझ्या घरात तिचा फोटो कसा नाही? मग फोटो मला एखाद्या बौद्ध समाजाच्या घरात, बाईच्या घरात सापडतो. तो फोटो आम्ही बाहेर आणतो आणि जवळजवळ 5 ते 6 बचत गट एकत्र येतात बघा. त्या बचत गटातल्या सगळ्या जाती धर्माच्या बायका पुन्हा त्यांचे वेगवेगळे बचत गट एकत्र येतात आणि त्या वस्ती पातळीवर कार्यक्रम घेतात. आणि तो कार्यक्रम घेत असताना कोणीतरी मग आयोजन सांभाळतं, कोणीतरी मग स्टेजची व्यवस्था बघतं. मग स्टेज मोठा नाही करायचा बरं का. स्टेज कुठलं असतं माहिती का? कोणाचं तरी मोठं अंगण असतं, कोणाचं तरी मोठं अंगण असतं, तो स्टेज होतो. मग तिथे कोणाच्या घरात एखादी सोलापुरी चादर येते, कोणाच्या घरात एखादा टेबल येतो, तिथे ती अंथरली जाते. कोणाच्या तरी घरातून एखादाशी फुलदाणी येते, मग ते सजवलं जातं. तो सगळा कार्यक्रम बायकांच्या हातात. मी बाजूला बसणार, तुम्ही करा, तुम्हाला काय करायचंय. मग तो कार्यक्रम घडला जातो, मग त्या जयंतीचं आयोजन केलं जातं आणि ती जयंती साजरी केली जाते. माईक कसा पकडायचा? म्हणजे आर्थिक प्रश्नामधनं जातव्यवस्थेला सुद्धा धक्का देण्याचा हा मोठा, मी हे अनुभवाच्या पातळीवर काम झालं ना, हे अनुभवाच्या पातळीवर केलेलं सत्य आहे. मग त्या बायका माईक कसा पकडायचा? मग मॅडमने आम्हाला असा माईक पकडायला सांगितलं. ज्या बायकांना स्टेज डेअरिंग नव्हती ऋषी आली, त्या बायकांना स्टेज डेअरिंग आली. आज मी 10 वर्षानंतर त्या वस्तीतून जात असताना त्या मला सांगतात की मॅडम, मी आता हे काम करते. स्वयंरोजगार काय आहे, बँकेच्या मॅनेजरशी कसं बोलायचं आहे, किंवा मी स्टेज डेअरिंग माझ्यात कशी आली पाहिजे, मी सूत्रसंचालन कसं केलं पाहिजे, हा कार्यक्रम देखणा पण झाला पाहिजे. हा जरी झोपडपट्टीत कार्यक्रम आहे तरी तो कार्यक्रम देखणा व्हायला पाहिजे. सुरेखा, तुमचा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने तुमची कविता खरं तर आम्हाला ऐकायला आवडेल. आणि खरंच खूप सुंदर कविता आहे, कारण हा वेगळा आत्मभान आहे वृषाली. अगदी हे आत्मभान मला एकटीला जागलेलं नाहीये, माझ्या योगेने त्या बायकांमध्ये जे आत्मभान जागलं ना, ते मला अत्यंत महत्वाचं वाटतं. योगिनी, आज त्या बायका राजकारणामध्ये आहेत. आज सगळ्यात दुसरी टर्म घेणाऱ्या बायका आहेत, नगरसेविका म्हणून दुसरी टर्म म्हणून घेणाऱ्या बायका आहेत, समाजकारणात आहेत आणि अगदी स्वयंरोजगारच्या क्षेत्रात आहेत, संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मला म्हणजे हे जे देहभान जे हे आलंय ना, हे आत्मभान माझं एकटीचं नाहीये. हा पदर धरून मी हिचा पदर धरलाय, छायाचा मी योगिनीचा पदर धरलाय, मी तुझी सोबत धरले आणि मी त्यांचाही पदर धरलेला आहे. मला हा सगळ्यांकश, हा सर्वंकष महिलांचा यलगार वाटतो. आणि जेव्हा हा आत्मभान आहे ना, हे देहभान सोडून येणारं आत्मभान मला वाटतं आणि झोपडपट्टीच्या पातळीवर, शहराच्या पातळीवर आणि तुझ्या माझ्या पातळीवरून पोहोचतं. त्या अनुषंगाने माझी कविता तुला सांगते. दार उघड बये दार उघड म्हणत ललकारले तुझ्याच संस्कृतीला. दार उघड बये दार उघड म्हणत ललकारले तुझ्याच संस्कृतीला. बाबासाहेबांचं नाव घेत संविधानाचा जय जयकार करीत मोडली तू मंदिरातल्या गाभाऱ्यातली प्रवेशबंदी. दार उघड बये दार उघड म्हणत ललकारले तुझ्याच संस्कृतीला. बाबासाहेबांचं नाव घेत संविधानाचा जय जयकार करीत मोडली तू मंदिरातल्या गाभाऱ्यातली प्रवेशबंदी. पण बये, काय तू तोडलीस तुझ्या मनाची गुलामगिरी? पण बये, काय तू तोडलीस तुझ्या मनाची गुलामगिरी? दगडाच्या आदिशक्तीला वंदन करण्यासाठी, तिची ओटी भरण्यासाठी चाललेली तुझी झुंज पाहून तुला विचारावसे वाटते, काय तू भेदू शकलीस मनुस्मृतीची अभेद्य तटबंदी? तू उसने आणलेल्या तुझ्याच अवसानाला मी विचारतेस, तू उसने आणलेल्या तुझ्याच अवसानाला मी विचारतेस. ती आदी माया, तूही तिचेच प्रतिरूप. ती आदी माया, तूही तिचेच प्रतिरूप. मग कशाला हवी तुझ्यातनं तिच्यात तुमच्याच विटाळांची ही दरी?
तू उसने आणलेल्या अवसानालाच मी विचारतीये, ती आधी माया तूही तिचेच प्रतिरूप, मग कशाला हवी तुझ्यात न तिच्यात तुमच्याच विटाळांची ही दरी. तिने बहाल केलेल्या स्त्रीत्वाचा जयघोष करत जाना तुझ्या गर्भाशयाच्या अस्तरासकट तिच्या समोर. क्या बात आहे. तिनेच बहाल केलेल्या स्त्रीत्वाचा जयघोष करीत जाना तुझ्या गर्भाशयाच्या अस्तरासकट तिच्या समोर, आणि भर तिची ओटी तुझ्यातल्या सनातन वात्सल्याने. वा. आणि भर तिची ओटी तुझ्यातल्या सनातन वात्सल्याने. घे शोध तुझ्या अस्तित्वाचा, घे शोध तुझ्या अस्तित्वाचा, घे शोध तुला गुलाम बनवणाऱ्या पहिल्या पुरुषाचा, शोध उगमस्थान तुला जखडणाऱ्या साखळ दंडाचे, खणून काढ तुझी मातृसत्ताक पाळेमुळे. घे शोध तुला गुलाम बनवणाऱ्या पहिल्या पुरुषाचा, शोध उगमस्थान तुला जखडणाऱ्या साखळ दंडाचे, खणून काढ तुझी मातृसत्ताक पाळेमुळे. दमछाक होईल धाप लागेल, दमछाक होईल धाप लागेल तुला तुझाच इतिहास उकरताना, पण पुन्हा गच्च मिटून घेशील तुझ्या मनाची कवाडे. पुन्हा गच्च मिटून घेशील तू तुझ्या मनाची कवाडे, तुझ्या नागवलेल्या देहाचे सांगाडे बघून. दमछाक होईल धाप लागेल तुला तुझाच इतिहास उकरताना, पुन्हा गच्च मिटून घेशील तू तुझ्या मनाची कवाडे, तुझ्या नागवलेल्या देहांची सांगाडे बघून. मग पुकारेल तुला तू जन्माला घातलेली तुझीच लेख, मग पुकारेल तुला तू जन्माला घातलेली तुझीच लेख. दार उघड बये दार उघड म्हणत, दार उघड बये दार उघड म्हणत, तुझ्या अस्तित्वातून बाहेर पडून थाटेल ती तिचं नवं बिऱ्हाड, थाटेल ती तिचं नवं बिऱ्हाड. ती घेईल ज्योतिबाच्या सावित्रीचा वसा, ती घेईल ज्योतिबाच्या सावित्रीचा वसा, आणि गिरवेल नव्या इतिहासाची बाराखडी. दार उघड बये दार उघड म्हणत शोधेल ती तिचं अस्तित्व नव्या अर्थाने. जय भीम. वा, फारच छान. सुरेखा म्हणाली तसं हे आत्मभान जे आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून तर आलेलंच आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ज्या पहिल्या पिढीने पचवले आणि मग तिथून जो हा सगळा मानवमुक्तीचा लढा साहित्यातून आणि प्रत्यक्ष आंदोलनांमधून जो सुरू झाला, ती परंपरा खरं तर दलित साहित्याची खूप मोठी आहे. आज आपण त्याला कदाचित आंबेडकरी साहित्य म्हणतो, अनेक वेगवेगळी नामाभिधानं त्याला प्राप्त झालेली आहेत, परंतु तो मानवमुक्तीचा जातमुक्तीचा जो लढा आहे, तो लढा मला वाटतं या सगळ्या परंपरेतून आलेला आहे. आणि बरीच नावं या सगळ्यांमध्ये घेता येतील. बऱ्याचदा उल्लेखही झाले, दया पवारांचा उल्लेख आहे, उर्मिला पवार आहेत, अगदी नामदेव ढसाळांचा उल्लेख ज्यामध्ये आपल्याला कधीच नाकारता येत नाही. फार महत्त्वाचं दलित साहित्यातलं नाव आहे जवी पवार आहेत. ते थेट अगदी आज प्रज्ञा दया पवार असतील किंवा अरुण काळेंसारखे जे लेखक कवी आहेत, जे तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा असं एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवर खरं तर डॉक्टर आंबेडकरांना नेऊन ठेवतात. ही मोठी परंपरा आज दलित साहित्याची आपल्याला लाभलेली आहे. आणि याच खरं तर पूर्वसुरींचं स्मरण करत आपण लिहिते आहोत. प्रत्यक्ष चळवळीमध्ये, प्रत्यक्ष आंदोलनांमध्ये आपण आपली भूमिका तितक्याच नेटाने बजावतो आहोत. मला वाटतं छाया कोरेगावकर, आपण असंच एक चळवळीचं गाणं जे आहे, जे कायमच आपल्याला प्रेरणा देणारं राहिलेलं आहे, ते आपण सादर करावं. डॉक्टर बाबासाहेबांचा अस्तित्व, त्याचं सातत्याने भान देण्याचं किंवा त्यांना जागतं ठेवण्याचं कोणी काम केलं असेल ना, तर ह्या जलसाकारांनी ठेवलेलं आहे. म्हणजे वामनदादा कर्डकांपासून त्या चळवळीमध्ये या गाण्यांचा, या लोकगीतांचा आणि या चळवळीतल्या गीतांचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे. आणि त्याच्यातून भान जागवणं तर होतंच, पण एक चैतन्य चळवळीला मिळतं आणि एक काय म्हणू त्याला, जोश त्याच्यामधून निर्माण होतो. तर मी जिथे जिथे जाते, म्हणजे बचत गटांमध्ये वगैरे मी काम करायला जाते, तेव्हा गावखेड्यांवर जात असे, तेव्हा ते मी हे गीत म्हणत होते. तर त्याचं मला आता हे आठवत नाही आहेत, गीतकार आठवत नाहीत, पण ते गीत मी तुमच्यापुढे सादर करते की बदलत आहे जग हे सारे, नवा नगारा झडे ग. बदलत आहे जग हे सारे, नवा नगारा झडे ग. बदल जगा संग तूही आता, टाक एक पाऊल पुढे ग. बदल जगा संग तूही आता, टाक एक पाऊल पुढे ग. ही वाडी वस्ती जुनी, वही वाट त्याहुनी जुनी.
ही वाडी वस्ती जुनी वही वाट त्याहुनी जुनी करी वजनी धंदे कुणी तुझ्या वाट्याला केरसुणी करी वजनी धंदे कुणी तुझ्या वाट्याला केरसुणी निग बाहेरी या चक्रातून तोड मनूचे कडे ग बदल जगासंग तूही आता टाक एक पाऊल पुढे ग बदल जगासंग तूही आता टाक एक पाऊल पुढे ग काट्याची मोळी शिरी दिसभर वाहिली तरी काट्याची मोळी शिरी दिसभर वाहिली तरी ना वेळच्या वेळेवरी या पोटाला भाकरी ना वेळच्या वेळेवरी या पोटाला भाकरी रुखी सुखी खाऊ नाजला प्रश्न उद्याचा पडे ग बदल जगासंग तूही आता टाक एक पाऊल पुढे ग. याच एका सकारात्मक नोटवर सकारात्मक सूत्रावर आजच्या या आत्मभान जागवताना या कार्यक्रमात सगळ्यांचा निरोप घेते आणि पुन्हा एकदा सर्व रसिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून सदिच्छा देते. धन्यवाद.